काल मोठ्या उत्साहात देशभरात श्रीरामनवमी साजरी झाली। भाजपचे माजी खासदार रामदास तडस हेही सपत्नीक रामनवमी निमित्त राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते। त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याने तडस दाम्पत्याला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता। तडस यांच्या अंगात जानवे नसल्याने आणि त्यांनी सोवळ न नसल्याने पुजाऱ्याने त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारला। तुम्ही लांबच राहा, तुमच्या अंगात जानवं नाही, त्यामुळे तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही, असं बजावून पुजाऱ्यांनी तडस यांना पूजा करू दिली नाही। वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या राम मंदिरात हा प्रकार घडला होता। दरम्यान उगाच वाद नको म्हणून तडस माघारी फिरले। त्यांनी सपत्नीक गाभारा सोडला आणि कठड्याबाहेर उभे राहून प्रभू रामाचं दर्शन घेतले। दरम्यान तडस यांना मिळालेल्या अस्पृश्य वागणुकीचे देशभर पडसाद उमटलेत। काल रामनवमीचा दिवस होता, त्यामुळे आम्ही सगळे शांत राहिलो। परंतु आज मी स्वतः या ठिकाणी आज देवळीमध्ये आलो आणि या ठिकाणी त्या ट्रस्टींना या ठिकाणी आम्ही निरोप दिला की जर आपण तडस साहेबांची माफी मागणार नसाल तर या मंदिराच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू। त्याचबरोबर या देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी या ट्रस्टीच्या विरोधात काल माननीय तडस साहेबांचा जो अपमान झाला त्यामुळं माननीय देवेंद्रजींना पत्र कालच आज त्यांनी पत्र दिलं आहे की या श्रीराम मंदिर ट्रस्टचा या ठिकाणी चौकशी करावी आणि हे ट्रस्ट बरखास्त करावं, त्या ठिकाणी प्रशासक लावावा, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे। तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिर ट्रस्ट बरखास्त करावी यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ट्रस्टींनी चुकलं म्हणत माफी मागितली आहे। त्या संस्थेचा अध्यक्ष राम मंदिरचा तर सर्व आमच्या ट्रस्टीच्या वतीनं तुमची सर्वांची एक पुन्हा क्षमाच प्रार्थना करतो आणि तुम्हाला विनंती करतो की जे आमच्या हाताने चूक झाली त्याला तुम्ही माफ करा। कारण की हा तडस फॅमिली आचार्य फॅमिलीचे खूप जुने संबंध आहे, आजच नाही आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एक माफी मागतो आणि माझी दोन शब्द समज साहेबांची माफी मागा। राम भक्ताची माफी मागा। तुम्ही स्वतः यांचा इंटरव्ह्यू घ्या, तुम्ही सर्व साहेबांची माफी मागा आणि सर्व राम भक्तांची माफी मागा। तर माफी मागून चुकांवर पांघरून घालता येणार नाही असं आमदार राजेश बकाने म्हणाले। एवढी मोठी चुकी करायची आणि माफी मागायची, ठीक आहे, माफी मागायची आहे तर पूर्ण देवळीकरांची, पूर्ण हिंदू धर्मातील भक्तगणांची माफी त्यांनी मागावी, पण त्या माफी मागून त्या ठिकाणी असणारा अनागोंदी कारभार याच्यावर पांघरून घालता येणार नाही। अनेक वर्षापासून आमचं दैवत आहे, राम म्हणजे दैवत आहे, राम मंदिर दैवत आहे आणि ट्रस्टीबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, पहिली नव्हतं, परंतु तो जो प्रकार झाला तो प्रकार बरोबर नव्हता। कारण हा आपण आता 21व्या शतकाचा आहे। 21व्या शतकात असल्यानंतर सर्व मंदिर हे भक्तासाठी खुले आहे, ते मंदिर खुले ठेवावं हीच मी त्यांना विनंती केली। परंतु त्यानंतर त्यांचे एक ट्रस्टी ज्यांनी थोडासा अपमान केला, राम भक्ताचा अपमान केला, ते काही बरोबर नव्हतं, तर त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली। आम्ही सुद्धा आपल्या उदाहरणाने त्याला माफी दिली आणि या प्रकरणाचा पडदा पाडून टाकावं। दरम्यान देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय, मात्र दुसरीकडे अद्यापही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काळी अनुभवलेले अस्पृश्यपणा आजही या समाजात कायम असल्याचं या प्रकारामुळे दिसून आलं। या सत्ताधारी पक्षाच्या माजी खासदारांनाच मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित केला जातोय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।